तर हॅलो अँड वेलकम अगेन विथ अ न्यू व्हिडिओ गाईज. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आणि भाई नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आता आपण आहेत भाई टेकडीहून आपण करतोय आता चेकआउट. थोडा ब्रेकफास्ट करूया, चेकआउट करूया आणि आपण जातलो आहे आता कुठे एल पीला आपली बोट हाऊस आहे. आज पूर्ण दिवस बोट हाऊसमध्येच जाणार आहे. तर मे बी 4-5 आवर्सचं काहीतरी ट्रॅव्हल आहे हे. तर चला भेटूया आता डायरेक्टली ब्रेकफास्ट पॉईंटला. तर हॅलो अँड वेलकम अगेन विथ अ न्यू व्हिडिओ गाईज. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आणि भाई नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आता आपण आहेत भाई टेकडीहून आपण करतोय आता चेकआउट. थोडा ब्रेकफास्ट करूया, चेकआउट करूया आणि आपण जातलो आहे आता कुठे एल पीला आपली बोट हाऊस आहे. आज पूर्ण दिवस बोट हाऊसमध्येच जाणार आहे. तर मे बी 4-5 आवर्सचं काहीतरी ट्रॅव्हल आहे हे. तर चला भेटूया आता डायरेक्टली ब्रेकफास्ट पॉईंटला. तर चला मित्रांनो, आता जाऊया ब्रेकफास्ट करायला. आणि आज ही खूपसूरत रूम सोडण्याचा दिवस आहे. तर आज आपण ही रूम सोडून जाणार आहे एल पीला. ह्याच्यापेक्षा खूपसूरत रूममध्ये, बोट हाऊसमध्ये भाई. तर मी त्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे. तर आता जाऊया पहिले ब्रेकफास्ट करूया. आणि इकडचं कसं आहे ना, थोडंसं मी ते पण दाखवतो तुम्हाला. आणि ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. ह्याचं हॉटेलचं नाव काय माहिती आहे? प्रिमा लेमन कीज ट्रीज. हां तेच. तर हॉटेलचं नाव हे आहे. आणि भाई हॉटेल खरंच चांगलं आहे. पूल वगैरे खूप सुंदर आहे. आणि चला आता ब्रेकफास्ट करूया. तर या मित्रांनो, बघूया कसं आहे. तर मित्रांनो, हे फूड आहे. आज मेंदूवडा पण आहे आणि कोकोनट समथिंग आहे. हे कोकोनट उत्तप्पा आणि ब्रेड बटर घेतले हमेशासारखे. कॉर्नफ्लेक्स आहे, रिअल फ्रूट ज्यूस. आता खातो इथे फटाफट आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट मी कारमध्ये. तर चला मित्रांनो, बसलेलो आहोत गाडीत. 180 किलोमीटरची टोटल जर्नी आहे. 4.5 तास लागतील त्याला. आणि आपण निघूया आता इथनं. गणपती बाप्पा मोरया. आणि मधले शॉर्ट्स दाखवेल. ब्लॉग जास्त लांबा करणार नाही, कारण कालचा खूप जास्त लांब झाला ब्लॉग. तर चला, मयूरचा पण लुक बघू शकता तुम्ही. मस्त शर्ट बट घातला आहे त्याने. गुड मॉर्निंग. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. आपण इकडे चर्चला आलेलो आहे. आता इथेचं एक फेमस चर्च आहे. ते चर्च दाखवतो तुम्हाला. तर चला या. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, माझ्या मागे आहे चर्च. आणि एकदम सुंदर वाटतंय भाई. मस्त एकदम. बघा स्टेअर्स वगैरे किती मस्त एकदम क्लीन ठेवल्यात. हे बघा. तर एवढंच आहे. असून वरती जाण्याचं काय मतलब वाटत नाही मला. तर इथेच थांबूया आपण. मित्रांनो, तुम्ही भाई लेमलेटची एकदा गोळीमुळे ना तोंड मोठं वाटतंय. हे बघा, हे बघू शकता. मागे ग्रीनरी बघा. आणि इथे हा चर्च भाई मस्त वाटतंय एकदम ना. तुला कुठे सगळ्यात जास्त मजा आली? कोची, मुन्नार, टेकडीला. मला पण टेकडीला असं मजा आली. सगळ्यांना मुन्नारला येते पण मला टेकडीला आली. आणि भाई हे लेमलेटची गोळी मजा आहे भाई. मित्रांनो, मंकीज वॉटरफॉल. क्या है वॉटरफॉल का नाम अंकल? ये वळंजंगानम. बोलो भाई, समझ गया होगा आपको. नहीं, इनको बोला मैंने. तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. एक धबधबा लागलेला. मंगेशने नाव विचारलं ड्रायव्हर काकांना, तर त्यांनी एक असं डेंजर नाव सांगितलं. मंगेला काय रिपीट करण्याचा चान्सेस. ठीक आहे, जाऊ दे. पण मस्त धबधबा होता. लोकांची गर्दी झालेली तिथे. अंकल एक बार फिर से बोलना उस धबधबे का नाम. मित्रांनो, आता आम्ही ना खाली उतरलेलो आहोत टेकडीमधून. आता आम्ही चाललेलो आहोत एल पीला. आणि जसंच आम्ही थोडं खालच्या बाजूला आलो आहेत ना, तसं गरमी ना फील व्हायला चालू झालेली आहे. तर चांगलीच आता गरमी आहे. असं जसं मुंबईला फील होते ना, तसंच मला आता इकडे फील होते. आणि मेन रिझन त्याचं हे पण आहे की इकडे ना समुद्र वगैरे पण आहेत. तर समुद्रामुळे ह्युमिडिटी जी आहे ती थोडीशी इकडे जास्त आहे ॲज कम्पेअर वरच्या साईडपेक्षा. वरती तर भाई पूर्ण हिल स्टेशन आहे, म्हणून थोडा गारवा जास्तच आहे. आणि भाई एक गोष्ट इकडे ना फुटबॉलची फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे. जागे बॅक कॅमेरा ऑन करेल तोपर्यंत निघून झाले बघा भाई. CR7 रोनाल्डो वगैरेचे आपल्याला खूप पोस्टर आहेत. आणि
अर्जेंटिनाचा पण मी झेंडा बघितला आत्ता मागे जस्ट. तर इकडे आपल्या इकडे कसं क्रिकेटला सपोर्ट जास्त करतात मुंबई वगैरे साईडला, तसं इकडे भाई फुटबॉलचं क्रेज जास्त आहे. तर मित्रांनो आपण आलोय चंगनाशेरीमध्ये आणि हे जे तुम्हाला चर्च दिसतंय ना, ह्याचं आता काम चालू आहे आणि 50 करोडचे चर्च बोलताय सो हे 50 करोडमध्ये म्हणजे आता ह्याचं काम बनतंय, चालू आहे आता ह्याचं पण काम. तर आता तुम्ही बघितलंच असं ना, आता आपण LPच्या एकदम नजदीक आलेलो आहोत. हे बघा काम चालू आहे त्याचं, नीट बघा भाई, नाईस यार. तर मित्रांनो आता बघा आपण ना पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचत आलोय आणि आपल्याला असं रिव्हरच्या साईडला ना हे दिसायला लागले, बॅक वॉटर्समध्ये बोट वगैरे बघा दिसायला लागले. असा रोड आहे स्ट्रेट, बाजूला हॉटेल्स वगैरे तुम्हाला भेटतील आणि सगळे बोट वगैरे बघा सगळ्या पाण्यामध्ये आहेत उभ्या. मित्रांनो आता पोहोचलेलो आहोत, आता इथनं जाऊया आतमध्ये, हाऊसबोटच्या आतमध्ये. माझ्या मागे बघू शकता हाऊसबोट आहे, मला दाखवतो प्रॉपर. चला मित्रांनो आपण आले आपल्याला त्यांनी एक वेलकम ड्रिंक दिली आहे, लिंबू पाणी भाई, आणि मच निडेड भाई, खरंच निडेड आहे. एक्झॉस्ट झाली भाई बॉडी 4-5 तास कधीपासून ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हिंग नाही पण ड्रायव्हिंगच्या बाजूला बसून मजा आली. आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला, त्यांनी त्यांचं फूड मेन्यू वगैरे दाखवलं पण ते मयूरने बघितलं, मला काय एवढं इंटरेस्ट नाही ते सगळं बघण्यामध्ये. तुम्हाला पाणी दाखवतो, फक्त पाणी कसं दिसतंय ते तुम्ही बघा. हे पाणी बघा आणि बोट आपली मोस्टली हीच आहे किंवा ही असू शकते. निघेल आता, तर निघाल्यावर पण दाखवतो आहे बघा. तर ना आता इथे आतमध्ये कसं यायचं ते बघा. आता मयूर आणि वहिनी यायचे बाकी आहेत, आता वहिनी येतील, त्यांना हात देतो पाहिजे तर. मयूर पण आलेला आहे इथे. शूज वगैरे इकडे रिमूव्ह करून ठेवावं लागतील, तर शूज काढून ठेवतो. एंट्रन्स बघा भाई, एंट्रन्स मयूरचं पण काम चालूच आहे. फर्स्ट आहे अशी काहीतरी रूम असते भाई बोट हाऊसची. हे बघा असा बेड आहे आणि व्ह्यू दाखवतो आता बाहेरचा. एक मिनटं फक्त. आता सध्या तर एवढा काही खास व्ह्यू नाही, कारण अजून निघाली नाही बोट. एकदा प्रॉपर पाण्यात गेली ना मग मस्त व्ह्यू येईल. हे बघा व्ह्यू बघा बाहेरचा भाई, मस्त व्ह्यू आहे. आणि इथे लॅम्प्स फॅन बॅन आहे, AC पण आहे आणि वॉशरूम वगैरे. तर नाहीच भाई, बढिया आहे एकदम. भूक लागली आता, खायला काय आहे ना ते बघूया, मस्त खाऊया. आणि भाई मस्त एकदम रिलॅक्सिंग वाटते असं, आणि एकदम पाणी काय भारी वाटतंय माझ्या मागे. त्याच्यामध्ये एवढं जस्टिफाय नाही होणार. आपण आलोय आता हाऊसबोटला, बेडवर थोडं पडलोय, रिलॅक्स करतोय. जाऊ दे, उठूनच जातो. आणि इकडे कसं आहे माहिती आहे का, थोडेसे रूल्स आहेत. म्हणजे आता इथे कसं थोडं ना LP गरम आहे ॲज कम्पेअर. भाई तुम्ही बघू शकता भाई, पूर्ण पसीना झाला ॲज कम्पेअर मुन्नार आणि टेकडीपेक्षा. ॲज कम्पेअर नाही बोलू शकत, ही प्रॉपर गरमी मुंबईसारखी आहे आपल्या. तर आता तुम्ही समजा किती गरमी असेल. आणि AC आता लावू नाही शकत इथे, AC लावण्याचे रूल आहेत. बोट हाऊसचे रूल असतात काहीतरी, की बाबा AC जर लावायचं तर 8:30 नंतरच तुम्ही इथे AC लावू शकतात. आणि 8:30 ते काहीतरी 1 तास लागतो ना, मॉर्निंग 6 o'clock AC ऑपरेट करू शकतो. आणि 9ला आम्हाला चेकआउट करावं लागतं बोट हाऊसमध्ये. तर AC वगैरे सगळं इकडे, पण ते आता सध्या लावू नाही शकत आपण. तर चला बाई. आणि आता त्या काकांना वाटलं की आपण अल्कोहोल वगैरे ड्रिंक करतो, तर त्या काकांनी काय केलं, आपल्याला सगळ्यांच्या रूममध्ये ना इकडे अशी एक बॉटल ठेवून जातात. हे काय माहीत नाही भाई, ओढका काहीतरी आहे. पण आता मी त्यांना बोलतो भाई ह्याच्या बदल्यात आम्हाला ज्यूस वगैरे काहीतरी आणून द्या, तर ते आणून देतील आपल्याला. तर आता आपण चाललेलो आहोत वरती जेवायला. तर चला जाऊया. आपली रूम लॉक केली आहे ना, तर चला आता वरती जाऊन लंच करूया. बघूया काय काय लंचमध्ये. ती पण आहे इथून असं वरती यायचं. तन्वी वरती गेलेली आहे. तन्वी हाय कर. तर असं काहीतरी आहे, इथून चालत जायचं तिथे. आणि तिथे पूर्ण लंच एरिया त्यांनी रेस्टॉरंट सारखं करून ठेवलं. लुक बाई नाईस, बुफे सिस्टम टाईप आहे प्रॉपर. बघू शकता इथे राईस आहे, रोटी आहे, सांबार आहे, मूगची भाजी आहे, आलू मटर समथिंग, पोहा आणि काहीतरी रसम आहे, सॅलड आणि फिश वगैरे पण आहे. तर चला आता घेऊया प्लेट आणि जाऊया आता टेबलवर. बघा हे जेवण आहे, राईस, पापड, चपाती, आलूची भाजी, मुगाची भाजी पण होती, सांबार पण होतं आणि रसम पण होतं. पण ह्याने फक्त सांबारच घेतलं आहे. आणि आता आम्ही दोघं सोबतच जेवतोय. तर चला जेवतो आणि भेटतो तुम्हाला. इथे आता आम्ही जेवायला बसतो आणि वरतून हा व्ह्यू येतोय. काय मस्त असा व्ह्यू येतोय सगळं बघा. सगळे इथे असं जेवायला बसतात मस्त. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे. जेवण भाई 1 नंबर होतं. व्हेजवाल्यांसाठी तुम्हाला दाखवलं मी काय काय होतं. राईस, पापड, सांबर, अजून काय होतं रे ते लिक्विड भाजी, काय बोलतात रस्सम. रस्सम, अचार होतं आमचं, आलूची भाजी होती, मुगाची भाजी होती
सॅलॅड होतं आणि कोबीची भाजी तेच आणि सॅलॅड वॅलॅड पण होतं. तर भाई मस्त होतं जेवण. आता जेवलं मस्त 3-4 पोळ्या खाल्ल्यात. आता आपली बोट बघा मस्त पाण्याच्या असे किनाऱ्यावर इकडे तिकडे लहर चालू आहेत भाई. मस्त फील आहे एकदम, असं गार वारा लागतं. फक्त ऊन थोडं जास्त आहे इकडे पण मस्त वाटते. आणि जर पाऊस आला अशा मोसममध्ये आहे काय वाटेल ना. हे तिकडे बघ एंडला बघ कसं दूर झालं सगळं. पण तिकडे काहीतरी फॅक्टरी मे बी. आणि गाईज आपण आता इथनं फिश मार्केटला जाणार आहे. फिश मार्केट 4:30ला आपण पोहोचू. ऑल्दो आपण फिश घेणार नाही, बट मी एक दाखवेल फक्त तुम्हाला की फिश मार्केट वगैरे कसं आहे. आपण जेव्हा बोट हाऊसला येतो तेव्हा ते कुठे थांबते काय. तर आमचं आता बोलणं झालं त्याच्याशी, आम्ही विचारलं तर तो बोलला आपण फिश मार्केटला थांबणार. तर तुम्हाला घ्यायची असेल फिश तर घ्यायची आणि आम्हाला इकडे द्यायची, आम्ही तुम्हाला बनवून देऊ खायला असं. तर आम्ही विचार केला की आता जाऊया आणि ते बघूया काय आहे कसं काय आहे असं. तर आमच्यासोबत 2-3 अजून ग्रुप आहेत, ते तर घेणारे असतीलच, तर ते बघू आपण. तर चला आता एक ड्रोन शॉट दाखवतो मस्त तुम्हाला बोटचा एकदम मस्त उडताना. बघा कसं आहे आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला. नाही बघा आता मस्त व्ह्यू येतो असा पाण्याचा. आणि इथे बघा स्पीड बोट वगैरे पण फिरवत आहेत मस्त. हे बघा आमच्या बाजूला अजून एक बोट चालली आहे मस्त. 3 आहे. 3 काय बोटच बोट आहे तिथे. हे बघा हे बघा हा बघा आपला कार्टून. तर चला मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे फिश मार्केटला. तर फिश मार्केट कसं एकदा बघून येऊया. आणि उतरण्याचं बाई बघा कसं यायचं असं थोडंसं आहे. आणि इथे हँडल आहे, इथे मच्छीचं आहे. आणि मी आलेलो आहो खाली. दिसायला साईड बोट आमची हाऊस बोट अशी आहे थोडीशी साईड अँगलने. आणि तन्वी तिकडेच बसली आहे ते बघा. कारण ती येत नाही, कारण तिला असं वाटते बाई तिकडे वास येईल खूप आणि तिला सहन नाही होणार म्हणून. तर चला जाऊया. हे फिश मार्केट. हे स्क्विड आहे, हे प्रॉन्स आहे, हे प्रॉन्स टायगर आहे, हे आहे टायगर प्रॉन्स आणि हे लॉबस्टर आहे. शकतात क्रॅब पण आहे, एकदम जाईंट साईजचे क्रॅब आहे. हे बघा मस्त आहेत एकदम. असतात मित्रांनो असं सगळं आहे इकडे. आणि आम्ही याचेच प्राईस वाईज विचारतो आणि फिरतोय फक्त, काही घेणं देणंच आहे नाही आपल्याला. तर चला आता निघूया इथनं. पण तर मित्रांनो फिशची तर आपलं काही घेणं देणं नाही, पण हे तर आपण खाऊ शकतो. हां मजा आली. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा एक बोट नाही, अशा इथे किती बोट आहेत मोजा. आता तुम्हीच मोजा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इथे खूप अनगिनत नाही पण आहेत, भरपूर बोट आहे. आणि इकडचं फिश मार्केट काही झाड बरोबर आहे, म्हणजे छोटूच आहे एकदम. बघू शकता इथे. आणि हे बघा ही आईस्क्रीम खाते, हिचं दात दुखते पण आईस्क्रीम खाते आहे ती. तर मित्रांनो ग्लो भारी आलाय रे चेहऱ्यावर, पावडर लावली आहे म्हणून आलाय. पण चला ते सगळं ठीक आहे. दुसरी गोष्ट ना गाईज हे की तुम्ही येतात ना LAPला तर बोट हाऊसचं तुम्ही करतायत ना, तर ते करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन शिकारा करा. शिकारा कसं असतं 4-5 तासासाठी काहीतरी असतं आपल्यासोबत, 6 तास मॅक्स. आणि त्याच्यानंतर आपण आपापल्या कुठं ना कुठे जाऊ शकतो बाबा. हे तसं नाही आहे भाई, तुम्ही एका मोमेंट नंतर ना बोर होऊन जातात. काय बोलतो मयूर, तुला काय वाटते? काय त्याचे 800 ते 1200 रुपये असतात. 800 ते 1200 आणि स्वस्त पण असते. 4 तास असते, 6 तास नसते, 3-4 तास असते. 3-4 तास पण ठीक आहे ना. कारण आता असं आम्हाला असं झालं, आता आम्ही काय करू, पाणी बघू, बोट बघू. मी तर येण्यासारख्या बोटा मोजतोय. पैसे वाचतात ना, रात्री झोपायला भेटते नाही. हा हॉटेलचे हे काय, ते हॉटेलचे पैसे वाचतात तुमचे पण यार. मग जर तुम्ही करतायत ना तर तुम्ही एकदम प्रीमियम वाली बोट हाऊस बुक करा. प्रीमियम वाली हाऊस बोट जर बुक केली तर तुम्हाला थोडं कदाचित वेगळा एक्सपिरियन्स पण येऊ शकतो. पण माझा तर एक्सपिरियन्स हाच आहे की बाबा तुम्ही कोणती पण करा, तुम्हाला एक्सपिरियन्स असं काही एवढा हे नाही येणार की ठीक आहे असं. चला चांगलं वाटलं, म्हणजे असं वाईट नाही, माझा चांगलाच एक्सपिरियन्स आहे. मी काहीतरी जे एक्सपिरियन्स करतोय, मला असं वाटतं नवीन म्हणून एक्सपिरियन्स केलं पाहिजे ना. नवीन म्हणून मी पण नवीन म्हणूनच एक्सपिरियन्स करतोय, पण माझा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा आहे या बाबतीमध्ये. ज्यादा एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं, म्हणजे ठीक आहे जसं चाललंय तसं ठीक आहे. उद्या तर आपल्याला दुसऱ्या जागेवर जायचंय ना, वर्कला. आज जे भेटलंय ते मे बी नंतर नाही भेटलं. हे म्हणजे असं आहे ना मित्रांनो की तुम्ही एकदा करायची इच्छा सगळ्यांच्या मनात असणार, पण एकदा केल्यानंतर हीच गोष्ट तू दुसऱ्यांदा करशील नाही करणार. तसं आहे म्हणजे हा मग तसं तेच बोलतोय की हे वन टाइम साठीच आहे ही गोष्ट, वन टाइमच आहे बस. हा मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आपल्याला भेटलं आहे कॉफी फेकुडा. खाऊया मजा करूया. हे 4 लोकांची क्वांटिटी नाही, त्याला सांग मग अजून पकोडे पाहिजेत आम्हाला. तू
हिला हे कसं केलं होतं? हे बघा मस्त आता फोटोशूट चाललाय. हाय मस्त मस्त आहे. आता मस्त कॉफी आणि भज्याची मजा घेऊया अशा मोसममध्ये आणि डायरेक्ट रात्री भेटूया डिनरला. मित्रांनो हा व्ह्यू एकदा चेक करा तुम्ही. आता सनसेट होईल आणि काय मस्त वाटतंय. आता खरंच मस्त वाटतंय. बोललो असेल की बोर होतं पण बघा बोर तर थोडंफार होतं आय ॲग्री. बट यार हा एक्सपिरियन्स एकदा तरी घेण्यासारखा आहे भाई. खूप रिलॅक्स खूप चिल आहे. जसे जसं दिवस खाली जातो सूर्य असं खाली जातो म्हणजे मागे बघू शकता तुम्ही तसं तसं एक ती फीलच वेगळी येते इथे. खूप मस्त. तन्वी दी काय बोलतात त्याला या ड्रायव्हरला मला माहीत नाही. हे बघा भाई मस्त एकदम मोटरमॅन बनली आहे. हे मोटरमॅन तर त्याचे असतात ना ट्रेनचे तेच. मित्रांनो आता झालेली आहे डिनरचा टाईम. झालेला आहे डिनरचा टाईम. मागं आपला डिनर सेट होतो आहे बघू शकता तुम्ही. आणि ह्यांनी केलं आहे भाई 3 कपलसाठी म्हणजे जे नवीन कपल्स आहेत त्यांच्यासाठी काय बोलतात कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था आणि रूम वगैरे डेकोरेट केलेत आपले. तर रूम जे डेकोरेशन केलं आहे ते पण तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो. आणि चला आता पहिले तर कॅन्डल मी त्यांना सांगतो आमच्या मध्येच ठेवा कारण आम्ही 4 आहेत एका टेबलवर. वहिनी ही आणि इकडे मयूर बसणार. तर आम्हाला असं नको की आम्हाला 2 जण तसं ते नको कारण आम्ही 4 सोबत आलो तर 4चं कॅन्डल लाईट पाहिजे आम्हाला. तर आता तसं करूया आपण. चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्यासाठी त्यांनी मस्त असं एक बेड सजवलेला आहे. इथे काहीतरी बदक केलंय आणि आय लव्ह यू सारखं असं लिहिलंय काहीतरी मध्ये हार्ट्स वगैरे काढून. मध्ये केक दिलाय त्यांनी त्यांच्या थ्रू आपल्याला. तर आता मस्त केक कट करूया. चला केक कट करूया. तर मित्रांनो आता आम्ही केक कट करतोय आणि चला करूया केक कट. ओके. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तो बोललेला रात्री डिनर मध्ये पायनॅपल असतात ना. बस का बंद करू? नाही थांबा मी खाऊन सांगतो आता कसं आहे. सॉरी नाही यार मित्रांनो हा थोडा घाण आहे. नाही चांगला नाही मित्रांनो चांगला नाही बिलकुल चांगला नाही. रूम वगैरे चांगली. खूप अफसोसनी मला हे सांगावं लागतं की डेकोरेशन त्यांनी खूप चांगलं केलं पण भाई केक मात्र खूप घाणेरडा आहे. खूप म्हणजे लिटरली कुजलेला केक आहे असं वाटतं. असं घाण टेस्ट मी असं खाल्लं मला मळमळायला लागले आता. आणि मयूरनी पण ट्राय केलं त्याला पण असं खूप घाणच लागले. म्हणजे काय माहिती असं ते. चला ते सगळं सोडा आता. व्हिडिओ करूया इथेच. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आणि जर होत असेल तर यार शेअर जरूर करा. व्हिडिओला हाईप पण नक्की करा. आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. नमस्कार सगळ्यांना. बाय.